पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लागलं नाही ना तुला? नाही। काय बघायलाय? ये बाहेर। तुझ्याकडे बघायला तुला काय सोनं लागलं काय? आणि मध्ये आली ते आली वरून मला काय विचारतेस? मी करते फोन नंतर। आणि लहान पोरांची सायकल चालवायची गरज ना तुला आहे, मला नाही। मी चांगली कार चालवत्या, तूच मध्ये मध्ये येत होतीस। काय ग, माझ्या पुढे तमाशा करायची सवय आहे तुला? आणि तू मुग्धा, जो माझा अपमान करतो त्याच्यासाठी लई माया पागळते ग तुझी। अगं मम्मी, माणुसकीच्या नात्यानं तिला काय झालंय का नाही बघायला नको काय? मुग्धा, असल्यानं काय झालं का नाही बघायची गरज नाही। आणि काय नाही झालं हिला, मुद्दाम कार पुढे यायचं, जरासं खर्चट तर फ्रॅक्चर झालं असं कांगावा करायचा आणि लय पैसे उकळायचे। अशी वृत्ती असते असल्यांची, नाही? उगा पैशाचा रुबाब दाखवू नकोस। एक तर मला या गाडीनं उडवणार होतीस आणि आता खोटं बोलायलेस वय? तुला तर चांगलंच बघते मी। काय बघणार आहेस? काय बघणार आहेस बघ? ही गाडी मला धडकणार होती तेव्हा तर काय बोलला नाही, आणि आता बोलाल्या? चुकीची बाजू घेऊ नका। वयानं मोठे म्हणून मी स्वतःला आवर घालाल्या। तू गाव आणू नकोस। तुझ्या आई वडिलांना काय संस्कार केले ते दिसतंय। हो, मी सॉरी म्हणते सगळ्यासाठी। उगाच वाद नको। वाद नको म्हणजे? ही मला गाडीनं उडवणार होती आणि वाद नको होय? उडवलं नाही ना? उडवलं असतं ना तर बरं झालं असतं। ऐकशील काय माझं जरा? सोड की, वाद घालून काय होणार आहे? हिला जरा चांगलाच शहाणपणा शिकवायला लागणार आहे एक दिवस। आज मला येळ नाही म्हणून वाचलीस तू, नाहीतर तुझं काही खरं नव्हतं। आणि तुम्ही बरोबर चूक याची लई जाण आहे ना तुम्हाला? विचार करा जरा। हद्दीत राहायचं। मम्मी, शर्मांकडे जायचंय ना आपल्याला? आधीच उशीर झालाय, चला। आणि तुला बी काम आहे ना, जा तू। प्लीज प्लीज जा। ही पोरगी ना तुझ्यापेक्षा लई चांगलं ओळखते मी तिला। चल, आता आपल्याला लवकर जायचंय ना? एक ना एक दिवस तर अद्दल घडवणारच येईल आम्ही। हे चल चल चल, मम्मीच्या आधी आपल्याला राधिकाकडे पोहोचायला आहे। का काय मम्मीला गोपीनाथ मध्येच भेटला तर घुळील। मग वरनं घर खाली करून द्यायची आठवण करून देईल। हो भाई भाई, तो मॅडम्सनी खानावळीकडे घेऊन जाईल। हा, अरे तिकडे ती लवंगी मिरची असेल तर महायुद्धच होतंय बघ। ए, उगा टेन्शन देऊ नको। चल चल चल, बस मागे चल चल चल। कुणी आहे का घरात? कोण पाहिजे? काय आणले? लेटर वय द्या, इकडे द्या। असं कोणाला बी देता येत नाही। ज्याचं नाव लिहिलंय त्यालाच द्यायला लागतंय। हे घर
आमचंच आहे जा इकडे अहो नाही म्हटलं ना रजिस्टर एडी आहे ते इथे यामिनी बाई कोण आहे त्यांना द्यायचं आहे बोलवा त्यांना असं होय बर बर वहिनी ओ यामिनी वहिनी आय वाट घ्या तोंडाच्या कशाला कोकलालायस अहो कोण आले बघा बाबा माझा पिक्चर कोण आले नुसतं त्रास देतोय चांगला शाहरुख मला बोलवायला तर मस्त पलटलंय काय आहे अहो ते काहीतरी घेऊन आले घ्या ते घ्या काय आहे यामिनी बाई तुम्हीच हो ठीक आहे इकडे सही करा सही करा 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 सही करा घर नावावर केलं तर कागूद झाला असल घर माझं नाव बया येंद्र आईस पण बरं बोलाली घर नावावर रे वहिनींच्या काय हाय तर? झालं रे झालं वहिनींच्या नावावर घर झालं यापुढे तुम्ही राधाक्का किंवा त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ओ वहिनी साहेब एवढी मोठी बातमी दिली तुम्हासनी मग या गावठी 90 सगळं आहे का नाही हं? हाय ना हाय पुरे झालं का देऊ अजून अहो, पण मला कशा पायी मारताय आमचे पैसे घेऊन घरावरचा हक्क न सोडता ही बाईवर मलाच नोटीस पाठवते हा? आता बघते याला तुरुंगातच पाठवते मी सरळ आहे तोवर सरळ आहे गोपीनाथ ओ गोपीनाथ गोपीनाथ नाही जगन्नाथ जगन्नाथ उहाणक्या तोंडाच्या पाटकन डोसकच फोडते बघ तुझं हे बघ जा नाही तर मरशील माझ्या हातनं जाण हे कुठे डाव टाकून बसलेत ना त्यांना पटकन घरला पाठव चालता हो पहिला हे तुला कुठे चाललंय काय करू याचं ए आणि ऐक ऐक त्या खानावळवालीच्या घरात काय काय चाललंय त्यावर लक्ष ठेव कळलं काय हो चालता हो पहिला चांगल्या पाठीसाठी पाहिजे ह्याला. नोटीस पाठवते मला पोराला तर तायडी पसंत आहे पण त्याच्या घरातल्यासनी बी पसंत पडाय पाहिजे. का नाही पसंत पडणार नक्की पडेल. ए दीदी मी आली दीदी इकडे ये लवकर आणि जरा मदत कर. आपणच तायडेला असं सजूया ना की पोराकडच्यांनी आजच्या आज लग्न लावायचा हट्टच धरला पाहिजे. मला सांग कुठली साडी चांगली दिसेल तायडेला? दोन्ही बी चांगले आहेत की मग दोन्ही बी नेसूया हा. काय दिदे एक कुठली तर सांग की. अगं तायडीला विचार तिला कुठली नेसायचे मला कोणते बी चालेल हा पण ह्यातली एक तू नेसायची तरच मी दुसरी नेसणार. मी माझा काय संबंध मी नसते साडी बिडी नेसत. का आणि कसली भारी दिसतास तू साडीत. आणि मला सांग घरच्या घरी साडी नेसायला काय प्रॉब्लेम आहे? अगं प्रॉब्लेम तर मला बाहेर नेसायला बी नाही वाटेल तर पण नेसतेच की मी साडी. आज नको. का आज काय पोराकडच्यासनी सायकल चालवून दाखवणार आहेस? नेस गाप. आणि काय माहित तुला बी कोणतरी हिरो बघा येईल. चला चला दाद्या दाद्या आपलं मीटर फास्ट आहे गाडीचा. ए यार गप्पा देवा प्लीज त्या मुलाकडच्यांचं येणं कॅन्सल होऊ दे. त्या मुलाचं ना वाटेतच कोणावर तरी प्रेम बसू दे प्लीज.
एवढं काम कर हा. अरे सॉरी देवा, तू काय माझा असिस्टंट आहे का? जे काय करायचंय ते तर मलाच करावं लागणार ना. तू तू बाकी भक्तांचे प्रॉब्लेम सोड, मी इकडे काहीतरी करतो. पण देवा, तुझं लक्ष असू द्या. दादा, ते पुण्याहून येणारे पाहुणे कुठून येतील? काय ह्याच रस्त्याने येतील. थँक्यू. तायडी लग्नाला उतावळी झाल्या वाटतं. तिची तरी काय चुकी आहे म्हणा. किती दिवस असंच बिन लग्नाची राहणार ती तरी. ह्या सगळ्यातनच सुटल तरी ती तरी खुश होईल. मला बी असं उदास राहून चालणार नाही. तायडे, आज तुझ्या लग्नाची काळजी मिटल. पण ह्या अस्मेला साडीत बघून मला हिच्या लग्नाची काळजी वाटायला लागल्या ग. मुन्नू, तू बी साडी नेस, म्हणजे आईच्या काळजीची हॅट्रिक होईल. सॉरी सॉरी. कसं जातील बघतोच. अरे हे काय मध्येच ठेवलंय? हे रस्त्याचं काम कधी निघाल? फोन करून विचार. काम निघालं आणि आपल्याला नाही कळालं असं तर व्हायचं नाही. मग हे कोणीतरी ठेवलं असेल. कोणतरी मस्ती करायला लागले. काम चालू नाही. ज्याने केले तो गाऊ दे. दोन्ही पाय दोन्ही हातातच देतो त्याच्या. ए तांबड्या, त्याच्या हातापायाचं राहू दे. आधी हे बाजू करायला लागते. देवा, आज काय राडा नको व्हायला. आणि मम्मी ही तर नको येऊ दे प्लीज. माझ्या नासमीची भेट होऊ दे. काय गप चला. आता चालतच जायचं होतं तर ते पिंप कशाला काढले? राधाकांच्या खाण्यासाठी कुठून जावं लागेल? थोडं पुढे जाऊन राईट साईड. हो, थँक्यू. हा, वेलकम. ते लोक जेवायला आले असं तर वाटत नाही.
म्हणजे म्हणजे हेच अर्चनाला बघायला आले. देवा, हे लग्न जर ठरलं ना तर तुझ्याची कट्टी. प्लीज नको ठरू दे. आमचं तर तुम्हासनी सगळं माहीतच आहे. आणि मुला मुलींनी एकमेकांनी पसंत बी केलाय. तात्या, हे कुणी राडा करायला आलेली माणसं नाही. कसला तरी समारंभ चाललाय. अरे वहिनी नवी साडी नेसून नवरी सारखे सजल्या. साडी सजल्या? मला वाटायलंय ही माणसं वहिनीला बघायला आल्यात. तात्या, नुसतं बघून काय नाही व्हायचं. तात्या, आज जाऊन राडा करून बोलणे थांबूया. अरे दाद्या, वहिनी साडी नेसून तयार आहे म्हणजे तिची लग्नाला ना नाही. तुला काय माहित? अरे दाद्या, वहिनीचा स्वभाव बघता वहिनीला रेडी करायची हिंमत झाली असती का कोणाची? बरोबर आहे पांढराचं. आपल्याला काहीतरी करायला लागल, नाही तर बाजार उठल. अरे वहिनी लग्न करून निघून जाईल. काय सतरायचं? डोसक्यात नाही जायचं. ती लग्न करून गेली ना मरून जाईल. नाही, आज काय नाही होणार. आज काय नाही होणार. असं काय नाही होणार असं म्हणून कसं चालेल? असं होऊ द्यायचं नसेल ना तर आपल्याला काहीतरी करायला लागेल. ते बी आत्ताच्या आत्ता. वय आणखी बडी इतिहास घडू करायला लागेल. हा दुसरा ऑप्शन आहे का? नाही. मग काय अर्चनाला बघायला आल्यात? होय तर मुलांना मुलीला एकमेकांना पसंत केलंय असं राधाक्का म्हणली. आणि हे मला समजल्यावर तुम्हासनी सांगाया पाहिजेलच. म्हणून समधी कामं टाकून आलो मी इथं. लगीन होते वाटतं. मी असताना असं कसं होईल? जवळ मी ठरवत नाही तवर अर्चनाचं लग्नच काय या घरात एक बी चांगली गोष्ट होणार नाही. मला नोटीस पाठवत्या काय? बघतेच आता तुला. यमे, एकाच डावात 2-2 हुकमाची पत्ते टाकायची नसतात. आणि डोसकं शांत ठेवून विचार कर, मग काय करायचं ते कर. उगा रागाच्या भरात त्या आसमी पुढे पैशाचा हिस्से काढू नको. नाहीतर 3 तिचा तो मित्र
वकील मित्र सोहम दोघही खोलात शिरतील आणि समजा घोळ होईल. एवढं समजतंय मला. एका डावासाठी 2 पत्ते काढा, मी काही येडी नाही. उलट मी एका पत्त्यात 2 डाव मारणार आहे. बघालच तू कस यामिनी म्हणल तस. तिचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? तायडीची SSC झाल्या. मला चालेल. काय चालेल? मला नाही चालणार. अजून काय काय आवडतं? तायडीला शिवणकाम आवडतं आणि तिला जमतं बी. तुझं शिक्षण? मी ग्रॅज्युएट आहे. लॉ संबंधित काम करते. दाद्या, वहिनीचं शिक्षण विचारायला. म्हणजे कन्फर्म वहिनींनाच बघायला आल्यात. आता माझं डोसकं फिरायला लागल्या. तू एवढी शिकलीस तर हिचं शिक्षण कमी का? ही डोक्यानं कमी आहे का? हो, ही कमी डोक्याचीच आहे. तुम्हाला नाही चालणार अशी मुलगी. हिला नकार द्या. मला चालेल. मला अशीच हीच पाहिजे. आमच्यापेक्षा हुशार आहे आमची तायडी. SSC ला तिला माझ्यापेक्षा जास्त मार्क आहेत. तिनं शिक्षण सोडलं म्हणून आमचं चालू राहिलं. दाद्या, थांबून काय करायचं? चल जाऊया. नाही जायचं. मग तरी जाऊया. जाऊन राडा करूया. मुलाकडच्यानी हाकलून लावूया. चल. हे बघतो का? तर बघतो का? आधी तिथं माझं डोसकं काम करा ना. मग करायचं तरी काय? आमची तायडी सगळ्याच कामात हुशार आहे. ह्यो मुनूचा ड्रेस ह्यो तायडीनच शिवलाय. हे आणखीन सांगायची काही गरज होती का? अशाने पसंत करतील ना ते. तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही, मला तर अजून काही विचारायचं नाही. तुम्हाला काही विचारायचं असेल तर? नाही नाही. तात्या, एकमेकांसंग बोलाल्यात. आता मला बी सहन होईना. असं काय बघतो तिच्याकडे? ती तुझी नाहीये, फक्त माझी. फक्त माझी. दाद्या, तो वहिनीवरनं डोळच काढणं झालाय. दाद्या, शांत शांत. कंट्रोल. नाही, हे सगळं खोट आहे. ती माणसं एका कामाला आलेत. जेवायला आलेत. जेवायला? हे असं? अरे दाद्या, ते जेवायला नाहीत. जेवणाची रेसिपी कायमची घरी घेऊन जायला आलेले आहेत. याची तर नजरच वाटत नाही. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, हे काय वेगळं सांगायची गरजच नाही.
पण तुमच्या काही अपेक्षा असतील तर हुंडा मागा भरपूर मागा. नाही नाही, आमच्या कसल्याच अपेक्षा नाही. बरं ताई, आता पुढच्या तयारीला लागायचं का? व्हाय व्हाय. मग आता लवकरात लवकरची तारीख काढायला हरकत नाही. दाद्या, लग्न ठरलं. राधाक्का, राधाक्का बाहेर ये. राधाक्का बाहेर ये. राधाक्का. आलेच. यामिनी, अगं अर्चनाला बघायला पाहुणे आले. आता नको बोलायला, आपण नंतर बोलूया का? का नंतर का? मला आत्ताच बोलायचंय. हे तुला मस्त बोलायचं असेल पण आमच नाही बोलायचं तुझ्या संग. उगा आमच्या घरात येऊन तमाशा करू नको. निघ निघ. बाया, तुमचं घर? तुमचं कुठलं ग घर? हा? हे घर माझ्या नवऱ्याचं आहे, माझं आहे. बघा बघा, माझ्या नवऱ्याच्या घरात राहतात आणि म्हणतात का माझंच घर आहे म्हण. उगत डोसकं फिरवू नकोस तू. पण रोज उठून तेच काय असतं ग तुझं? अस्मी, आपल्यासनी वाद नाही घालायचा. वाद मला बी घालायचं नाही, पण ही जी चांगली जिरवायला लागणार आहे. आली मोठी माझी जिरवणारी. जिरली तर तुमची पाहिजे आणि ती बी चांगलीच जिरली पाहिजे. बघा बघा ओ बघा, ऐका. माझ्या नवऱ्याच्या घरात राहतायत आणि वर मला रुबाब दावताय. तुला सांगितलेलं कळत नाही? काय ऐकायचंय या? काय ऐकायचंय काय तुझं? तू बोल नको. बोल की, माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोलायची हिंमतच नाही का तुझ्यात? हे उगत तोंडाला येईल ते बोलू नको. आत्ताच्या आता हितनं चालतं व्हायचं. चल निघ. चालतं तर ह्यासनी, या लग्न जुळवायला आलेल्या माणसासनी व्हायला लागणार आहे. जेव्हा त्यासनी समजल का आपल्याला फसवून खोटं बोलून हे सगळं लग्न बिग्न जुळवायचं काय ते चाललेलं आहे. हा काय प्रकार आहे? कोण आहे ही बाई? तिच्या बोलल्यावरनं तर असं वाटतं की घर हिचंच आहे. म्हणजे आपल्याला खोटं सांगितलं गेलंय? अशा खोट्या माणसांसोबत आपण नातं जोडायचं आहे का? आपण इथे थांबून आता काही उपयोग नाहीये. चला. अगं आई, कदाचित ही बाई खोटं बोलत असेल. तुला काय माहित? आणि एवढंच नाही, यांच्या भोळेपणावर जाऊ नका, नाही तर आयुष्यभर पस्तवायला लागल. अशी लई माणसं आहेत नंतर पछतावा करणारी. त्यात आणखी भर कशाला? यामिने, धड दोन पायावर उभी आहेस तवर इथनं निघायचं. ए, तुझ्या पोरीला गप्प बसाय सांग. उगा माझं तोंड उघडायला लावू नको.
आणि एकदा का मी बोलायला लागले ना तर ते तुला झेपायचं नाही. हा बोल बोल, काय बोलणार आहेस ते बोल. हो काय ग अक्के, बोलू का? काय गरज नाही आमच्यासाठी भांडायची बिंडायची. ह्यो आमचा फॅमिली मॅटर आहे. काय करायचं ते आम्ही आमचं बघून घेऊ. आता एवढं नाही म्हणतेस तर बोलतेस. मुकाट्यानं हे पैसे घे, या कागदावर सही कर आणि हे घर आमच्या नावावर कर. मी हात जोडते तुझ्या पुढे, मी पाय पडते तुझ्या. एवढं कार्य पार पडू दे, आपण नंतर बोलू. आय अगं तू बसू, काही बोलायचं नाही. हिच्या कानाखाली वाजवायची तर हात का जोडतेस? आणि हिचं थोबाड बंद करायचं सोडून तू मला कपड्याला सांगतेस? मी अगं तुला नीट सांगितलेलं समजतच नाही काय. अगं आया तुझ्या पुढे मी हात जोडू? खूपच तुझं ऐकाल ती तुझ्या ताब्यात थोडीच आहे. बापाला बाप न मानणारी अवलाद आहे. बाप बापासारखा वागला असता तर बाप म्हणलं असतं, पण तो तर तुझा पालतू कुत्रा आहे ना. बघा 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 ओ बघा, स्वतःच्या बापाला शिव्या देत्यात, स्वतःच्या आईचं काही ऐकत नाहीत. हे असले संस्कार आहेत पोरींवर. आई बापाचाच कुठं मान नाही तर सासरच्यांची काय भिशात. सासरच्यानं तर घराबाहेर काढायला बी पुढं मागे बघणार नाहीत या पोरी. आणि ही असली पोरगी सून म्हणून चालणार आहे तुम्हासनी? बरं आहे बाई. यामिनी, अगं हे का करायलास? मी का कराले? तुम्ही जे करताय ते सगळं बरोबर, आणि मी का कराले? नोटीस पाठवायच्या आधी का कशाला याचा विचार केलता? कसली नोटीस आहे आणि आमचं काय संबंध यात? तुझ्या अतिशाने बोल भांडले किला विचार की. त्या रिकाम टेकड्या वकिलाला हाताशी धरून नसते उपद्व्याप करत असते ती. यांची तर कोर्ट कचेऱ्यांची पण लफडी दिसत आहेत. असल्या घरची मुलगी नको आपल्याला. अस्मे, नोटीस तू पाठवल्यास? असं काय नाही करायचं म्हणलेलं ना, तरी का पाठवलीस नोटीस? ऐक तू 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 शांत, मी तुला सगळं समजावून सांगते. मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे. का पाठवलीस नोटीस? कुणाला विचारून पाठवलीस? तुला सगळं तुझ्याच मनासारखं झालं पाहिजे का? समजतेस कोण तू स्वतःला? चला निघूया लवकर आपण. चला 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 चला. ऐका ऐका माझं, तुम्ही असं जाऊ नका. थोडस गोंधळ झालाय, पण तुम्ही जाऊ नका. आता इथे थांबून काय उपयोग? जाऊ दे आम्हाला. अहो नाही नाही, मी सगळं समजावते तुम्हासनी. तुम्ही फक्त घरात चला. काही गरज नाही आम्हाला समजवायची. तुमच्या घरचे प्रॉब्लेम सोडवा आधी, आणि तुमच्या मुलीला चांगलं वळण लावा. नाही हो, अहो माझी अर्चना लय गुणाची आहे हो. शांत आहे, हिच्यासारखी नाही ती. तुम्ही माझं ऐकून तर घ्या. झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आम्हाला आमच्या घरात नाही आणायचा आहे तो.
अहो असं नका बोलू. तुम्ही ऐकलंय ते समद खरं नाही. मी सांगते तुम्हाला. तुम्ही घरात चला. त्याची काही गरज नाहीये. आमचं नशीब चांगलं म्हणून लग्न आधीच कळली ही भानगड. देवा थँक्यू. आणि मगाशी तुझ्याशी कट्टी करण्याबद्दल बोललो त्यासाठी सॉरी. हा नाही खरंच सॉरी. मी हवा तर उठा बशा काढतो. आत्ता काढतो. 1 2 3. पण खरंच थँक्यू देवा. तू लग्न नाही होऊ दिलं. देवा पण ते राधकांच्या घरच्यांना एवढा त्रास नको व्हायला होता रे. ह्यापुढं माझ्या वाट्याला जायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. निस्तर आता हे चल. खरं तर या फसवणुकीसाठी पुण्याहून यायचा जायचा सगळा प्रवास खर्च तुमच्याकडनं वसूल करायला हवा मी. तुमच्यात जरी नसली ना तरी आमच्यात माणुसकी आहे. आणि आता अजून थांबून आमचा अपमान करू नका. चला चला जाऊया. चला चला चला. अहो ऐका ना. ऐका ऐक जरा. ऐका ताई ताई ऐका माझं जरा थोडंसं ऐकून घ्या. दादा जरा थांबा. असं नका जाऊ. अहो थांबा ना. चला. अजून हाऊस पेटली नाही का तुझी? अजून इथून पाऊल निघत नाहीये? आणि हाऊस पेटली नसेल तर उतर खाली. इथेच राहा. आम्हाला जाऊ दे. हो पण कार खरंच सुरू होत नाहीये. मंडळी काय मला समजलं का तुम्हाला फसवाल्यात म्हणून मुद्दाम घरची सगळी कामं सोडून आले मी. हा नाही कसं आहे माझं एक म्हणणं आहे बघा. आपलं असो का लोकांचं असो कुणावर अन्याय होता कामा नाही. होय का नाही? आणि तुम्हाला जरा त्रास दिल्याबद्दल सॉरी बरं का. अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? आणि त्रास दिला नाही तुम्ही. उलट तुमची मदत झाली. तुमच्यामुळे आमच्या घराची राख रांगोळी होण्यापासून वाचली आहे. तुमचे उपकारच झाले आमच्यावर. बया असं झालंय म्हणताय. नाही मग तसं काही झालंच असेल तर एक काम करा माझं. नाही म्हणजे माझ्या या कार्यात तुमचा बी हातभार लागू द्या. तुमच्या आजूबाजूला वळकी पाळकीत सगळ्यांना सांगा काय काय झालं ते. नाही बाकी काही नाही. हो अजून कोणाची फसवणूक व्हायला नको. बाकी काही नाही. हो सांगणारच आहे आम्ही सगळ्यांना. का पाठवलीस नोटीस? हे लग्न तुझ्यामुळे मोडलंय. अगं मी सुखानं जगूच नाही असंच वाटतंय का तुला? मी जीव दिल्यावर बरं वाटणार आहे का तुला? असं का? कुठे चालून झालं की. चल. तायडे यामिनीशी वाकडं नदीवर लाकडं. कस यामिनी म्हणल तस. तायडे 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 अगं काय करायलास तू? सोड मला.
अहो मी सगळं सांगते. हे बघा माझा ऐका, गैरसमज करून जाऊ नका. अर्चना लय गुणवान आहे हो. अहो यामिनी सगळं खोटं बोलते. तिला आमचं चांगलं झालेलं बघवत नाही. ऐका माझं, मी माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगते. काय त्या खोट्या शब्द घेऊन उपयोग होणार नाही आहे. सगळं समजलंय आम्हाला. अहो मधल्या पोरीवरूनच तुमच्या घरातले संस्कार समजतात आम्हाला. तायडे काय नाही झालं. तू शांत. काय नाही झालं, शांत हो तू. परत असं काय करू नको तायडे. मोठी बहीण व्हायच्या लायकीची नाहीये मी असमे. नका म्हणू मला ताई. काय बी काय बोलतेस ग? तूच आमची तायडी आहेस. तुम्ही काय बोलत बसलाय यांच्याशी? ए चल रे तू. अहो नाही, गैरसमज करून चांगलं स्थळ नाकारू नका. हे बघा, तुम्हाला हिटला काय बी त्रास नंतर होणार नाही. मी शपथेवर सांगते. अहो खोट्या बाईची शपथ पण खोटीच असणार. हा, सगळं समजल्यावर असं निर्लज्जपणे शपथ घेणं म्हणजे कहर आहे. आमचा अपमान झाला, पण आणखीन कोणाचा होऊ नये म्हणून आम्ही हे सगळ्यांना सांगू. सोशल मीडियावर व्हायरल करू. आता कुठलं स्थळ येणार नाही तुमच्या घरी. अहो नको, असं करू नका. माझं ऐकून घ्या, मी काय सांगते. तू काय बघत बसलाय? चल पुढे चल. नाही, अहो ऐका ना. ऐका हो, ऐक. थांबा ना, नका जाऊ. इमोशनल ब्लॅकमेल करते ही लबाड बाई. नाही. चला. तू काय बघत बसलाय? चल पुढे चल. अहो थांबा.